नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि अतिशय असा सुंदर ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आत्तापर्यंत मालिकेतील लपलेले सगळ्यात मोठे सत्य आता समोर येताना आपण पाहणार आहोत। आणि त्यामध्ये भैरवीने गोडी गुलाबीने सावलीला तिच्या घरी भाऊबीजेला घेऊन जात तिच्याकडून आता तारासाठी गाणं गाऊन घेण्याचा जो प्लान केलेला असतो आणि तोच प्लान आता भैरवीला खूप महागात पडून दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आता भैरवी ही सावलीकडून सगळे गाणे गाऊन घेऊ लागते, त्याच वेळेस आता इकडे सारंगला मात्र करमत नसल्यामुळे जेव्हा आता सारंग सावलीला आणायला भैरवीच्या घरी येतो आणि ज्या वेळेस आता भैरवीच्या दरवाज्यात येताच त्या तारा आणि सावलीच्या गाण्याची मैफिल बघत खरे सत्य आता सारंग समोर कसे येते आणि सावली ही तिच्या आवाजात गाणं गात असून तारा ही फक्त ॲक्टिंग करत असल्याचे सत्य आता सारंग समोर येऊन सावलीच्या सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा आता सारंगला कसा होतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामध्ये आता तिलोत्तमाने आता सावलीला आता दिवाळीसाठी खूप सुंदर अशी साडी दिलेली असते आणि ती घालून आता समोर येताच तिलोत्तमा सावलीला या साडीमध्ये खूप सुंदर दिसत असल्याचे सांगते। आता मात्र इकडे ऐश्वर्याचा मोठा जळफळाट होत असतो आणि तिलोत्तमाचं हळूहळू सावलीविषयीचं मत परिवर्तन होत असल्याचे आता ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं। इकडे आता मागच्या वेळेस अचानक सावली ही गाणं सोडून डायरेक्ट कोर्टामध्ये साक्ष द्यायला गेली आणि आपल्या सगळ्या गाण्याचा पचका झाला आणि याला सगळ्याला कारणीभूत ही सावली असल्याचे आता भैरवीच्या लक्षात आलेलं असतं। आणि गाण्याची ऑर्डर घेतलेल्या भैरवीला आता कस्टमर हे फोन करू लागतात आणि काही जरी झालं तरी आम्हाला त्या इव्हेंट्समध्ये ताराच्या गाण्याचा आवाज पाहिजे म्हणजे पाहिजेच असे ते भैरवीला सांगतात। तर भैरवी म्हणते तुम्ही काळजी करू नका, या पुढील सगळे इव्हेंट्स अगदी व्यवस्थितरित्या होतील। आणि त्यासाठी आता भैरवी विचार करते की सावलीचे आईबाबा तीर्थयात्रेला गेलेत, तेव्हा यावर्षी जर भाऊबीजेला आपण सावलीला घरी घेऊन आलो तर मग आपल्याला तिथे सावलीकडून सगळे गाणे रेकॉर्ड करून घेता येईल असा विचार करून आता भाऊबीजेच्या दिवशी ताराला घेऊन येण्यासाठी भैरवी ही मेंढळ्यांच्या घरी आलेली असते। आणि भैरवी म्हणते की या घरात तारा आणि माझी दुसरी लेक सावली दोघीही आहेत। सावलीचे आईबाबा जरी तीर्थयात्रेला गेले तरी ही भैरवी माई सावलीची आईसारखीच आहे आणि आजपर्यंत आम्ही कधी फरक केला नाही, तेव्हा तारासोबत मी यावर्षी सावलीलासुद्धा भाऊबीजेला घेऊन जाणार असल्याचे भैरवी आता तिलोत्तमाला सांगते। एवढी गोड गोड बोलून मोठेपणा दाखवत आता भैरवीने सावलीलासुद्धा आता भाऊबीजेला तिच्या घरी येण्यासाठी आग्रह धरून तयार केलेले असते। आणि तारा आणि सावलीला घेऊन भैरवी आता निघून जाते। पण ज्या वेळेस आता भैरवी तिथे येऊन ते गोड गोड मोठेपणाचे बोलते त्याच वेळेस आता तिलोत्तमाच्या मनात संशयाची पाल चुकलेली असते आणि तिलोत्तमा चंद्रकांतरावांना म्हणते की ही भैरवी इथे आली आणि इतका काही मोठेपणा आणि एवढं काही गोड बोलून गेली की मला या भैरवीवरती आता संशय यायला लागलाय आणि यामागे तिचा काहीतरी मोठा हेतू तर नाही आणि नसेल ना असा विचार आता तिलोत्तमाच्या डोक्यात आलेला असतो। आणि इकडे आता भैरवी ही सावलीला घेऊन आता तिच्या घरी जाते तर सारंगला मात्र करमत नसते। रात्री आता सावली सगळं काही व्यवस्थित जेवण वगैरे करून झोपी जाते। त्यावेळेस सारंग आता सावलीला फोन करतो आणि लगेच आता सारंग म्हणतो की वा सावली, तिकडे तुझी दिवाळी अगदी थाटामाटात आणि धूमधडाक्यात चालू असेल नाही का? इकडे दुसऱ्याचं काय चाललंय ते मात्र तुला काही त्याची काळजी नाही। तेव्हा आता सावली म्हणते की सारंग सर असं काय बोलताय, मला माहिती। तर सारंग म्हणतो की बरोबर आहे, आता फटाक्या फोडण्याची सुद्धा वेळ झाली असेल नाही का? तेव्हा सावली म्हणते की सारंग सर मला माहिती, मलाही तुमच्याशिवाय करमत नाही आणि तुम्हालाही माझ्याशिवाय करमत नाही। तेव्हा आता सारंग म्हणतो की हे तर कळतंय, मग का गेली निघून? सावली म्हणते ठीक आहे, उद्या सकाळीच मी पुन्हा आपल्या घरी येईल। तेव्हा सारंग खुश होतो
सारंग म्हणतो की तू काही काळजी करू नकोस आणि मी तुला न्यायला येईल आणि तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज गिफ्ट देईल आणि सारंग फोन ठेवतो. इकडे आता सारंगला आपल्याशिवाय करमत नसल्यामुळे पटकन आता दुसऱ्या दिवशी सावली ही तिच्या सकाळीच आवरून तयार होते आणि जायला निघते. तर भैरवी पुढे येत म्हणते, सावली अगं काय कुठे चाललीस? सावली म्हणते की मला आता मी आले ना भैरवी माई, तेव्हा मला आता जायला हवं. सारंग सरांना तिकडे करमत नाही. भैरवी म्हणते की जास्त शहाणी झालीस काय सावली? आणि ते काही नाही, मागच्या वेळेस अशीच पुन्हा त्या इव्हेंट्समधून पळून गेली होती, पण आता मी तुला जाऊ देणार नाही. जोपर्यंत ताराचे सगळे गाणे तू रेकॉर्ड करून देत नाही तोपर्यंत इथून हालायचं नाही. आणि असे म्हणत आता भैरवी सावलीला आता दम देते. तो भयानक दम भरताच आता सावलीचा मात्र नाविलाज झालेला असतो. इकडे आता सावलीची वाट बघून आता सारंग कंटाळलेला असतो. सारंग आता बेचैन झालेला बघून तिलोत्तमा म्हणते की सारंग, अरे काल ती भैरवी आपल्या घरी आली होती आणि ती बघितलं ना तू कशी मोठेपणाच्या आणि गोडीच्या गप्पा तिने मारल्या. मला वाटतंय भैरवीचा काहीतरी या मागे डाव असला पाहिजे. आणि नेहमीसारखी भैरवी काहीच बोलली नाही, फक्त गोड गोड बोलून निघून गेली आणि सावलीला सुद्धा घेऊन गेली. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की सारंग तू एकदा तिच्याकडे जाऊन बघतोयस का? सारंग म्हणतो, बरोबर आई, माझंसुद्धा हेच डोक्यात होतं. आणि लगबगीने आता सारंग हा सावलीला आणण्यासाठी जाऊ लागतो. इकडे आता सावली ही तारासाठी गाणं गात असते. भैरवीने तिची सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली असते आणि मोठ्या आयटीत सावलीचं गाणं रेकॉर्ड करून घेत भैरवी आता तिथेच बसलेली असताना सारंग आता भैरवीच्या घरासमोर येतो. त्याच वेळेस सारंगला सावलीच्या आवाजाचा आता त्याच्या कानावरती तो आवाज पडतो आणि सारंग आता हादरतो. तर पटकन सारंग आता दरवाज्यातून आतमध्ये जाऊ लागतो. तर समोर बघतो तर काय, तारा आणि सावलीची भैरवीने भरवलेली असते ती सगळ्यात मोठी गाण्याची मैफिल. आणि त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट समोर आता तारा ही सावलीला पुढे लाऊडस्पीकर देऊन आता सावलीकडून गाणे रेकॉर्ड करून घेत असते आणि शेजारीच आता तारा हावभाव करत असते. तर पाठीमागे भैरवी आता त्यांचं सगळं गाण्याचं ती शूटिंग करून घेत असते. आणि जेव्हा आता सारंग हा दरवाज्यात येतो आणि तो सगळा भयानक सत्याचा नजारा बघतो, त्याच वेळेस आजपर्यंत लपून बसलेले सत्याची जाणीव आणि तो सगळ्यात मोठा उलगडा सारंगला झालेला असतो. आणि तो म्हणजे आता सावलीच्या आवाजात तारं गाणं गाते हे दाखवते आणि आवाज हा ताराचा नसून तो सावलीचा असल्याचे झगमगते सत्य सारंगच्या किलकिली डोळ्यांनी आता सारंगनी बघितलेले असते. आणि जेव्हा ते सत्य आता सारंग बघतो आणि त्याच वेळेस आता सारंगला सगळ्यात मोठ्या सत्याची आता जाणीव होऊन सगळ्यात मोठा उलगडा झालेला असतो आणि आपली सावलीच ही खरी गानकोकिळा असल्याचे सत्य सारंग समोर येऊन आजपर्यंत सावली ही तिच्या आवाजाचा वापर हा तारासाठी करते आणि सावलीचा आवाज तारा वापरते हे सत्य आता सारंग समोर येऊन सगळ्यात मोठा धमाका सारंग समोर उठतो. तर सारंग आता सावलीच्या आवाजाचे ते सत्य समोर येताच आता कोणते पाऊल उचलणार आणि कोणता निर्णय घेणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.